जय श्री कृष्ण. आणि आजच्या ब्लॉगमध्ये बघा इथे अनबॉक्स करतो आहोत. हे काय बिल? रोहीचं नवीन वॉकर. हे रोहीचं नवीन वॉकर. माही येत होत. रोही रोही सरक बेटा. रुई ओ हो खूप मोठं आहे का हे? हो कलर तर एकदम मस्त आहे. व सीट आहे ते याच्यात टाकायला फिक्स करायचं ना ते करतं खरं. मस्त आहे ना नाही कलर मला खूप आवडला आहे. इथे इंजिनियर माही बसवते आहे सीट वॉकरचं. तिला खूपच आवडतं आहे याला असेंबल करायला. मस्त पटापट करते येते. रुई काय ते रुही मध्ये मध्ये परेशान करते ती. पेटू काय आहे इकडे बघ. रुही झालं. इथे पूर्ण वॉकर रेडी झालं आहे. तर इंजिनियर माहीने हे कंप्लीट केलेलं आहे वॉकर. खूपच छान दिसतं आहे. आता रुही यात फिरत जाईल. छान छान चालत जाईल ती यात. हां नवी वॉकर नव्या गाडीत. हे कोण मला नाव काढताय ना मी तुम्हाला दाखवते. हे बघ ते बसले होते. छान असा संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि झाडांचं एवढं कटिंग केलं आहे तरी इथे खूप छान सुंदर फुलं आले आहेत. हे बघा जास्वंदीला आले आहेत एक आणि हे दुसरं फुल आहे बाहेरच्या साईडने. 3 आहेत 3 टोटल. हे एक वरती पण आहे. आणि मग इकडे आहेत गोकर्णाची फुलं. बघा किती सुंदर फुलं आहेत गोकर्णाची. ही रोही आहे माझ्याजवळ. हां मम्मा. काही चांदणीला छान छान फुलं आले आहेत. बोल रुही मम्मा. हां बोलतो बोलू नको काहीतरी. बोल बोल. हॅलो हॅलो बोल. हाय बोल. हाय बाय. अजून बोल. एकदमच फास्ट चालव. साईड हे पारूचे पराक्रम कुठं जाऊन बसली. ही टी व्ही युनिटमध्ये जे स्पीकर आहे त्याच्या बाजूला जाऊन बसली होती. तिथे जागा आहे ना तिथे आम्ही बॉल ठेवतो. तिचे टॉयजेस ठेवतो तिथे.
रेडी? ओ रुही, रुही, रुही कुठे चालली? भूर भूर जायचं रुईला असं. रुईला भूर जायचं असं. ओके. माई झालोय सगळे रेडी आणि आम्ही चाललोय आता लंच करायला. रुई लंच करायला चालली ना. आता वाजले आहेत संध्याकाळचे 4:30 आणि इथे मला दाखवते. इथे मी मस्तपैकी ठेवली आहे चहा, गवती चहा टाकून. गवती चहा आणि अद्रक याचा खूप मस्त स्वाद येतो चहाला आणि मला ही चहा फारच आवडते. आणि दुसऱ्या बाजूला ठेवलं आहे मी रुईसाठी बटाटा उकळायला ठेवला आहे. त्याचे मी असे स्लाईस करून ठेवले म्हणजे की पटकन होतं. तर याच्यात हळद टाकली आहे, हळद आणि मीठ. मी आज हा नवीन ड्रेस घातला आहे तर तुम्हाला याचा लुक दाखवते. आज मी हा नवीन ड्रेस घातला आहे कारण आम्ही गेलो होतो लंच करायला बाहेर. तर आम्ही गेलो होतो ना तिकडे. मला भाजी खूपच आवडली, म्हणजे अप्रतिम भाजी होती आणि आम्ही ठरवलं की आता तिथंच जायचं आपण. आणि भाकरी पाहिजे तर गरमागरम बाजरीची भाकर होती, पोळ्यासुद्धा अवेलेबल होत्या त्यांच्याकडे, पुलाव होता, म्हणजे एकदम व्यवस्थित. असं वाटलं की घरच्यासारखंच आहे एकदम. इथे मी घेतला आहे माझा चहाचा मग. किती सुंदर डिझाईन आहे याच्यावर. आणि याच्यात मी टाकली आहे इथे गुळाची पावडर. आणि आता माझी इथे चहा पण रेडी आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि ही जी चहा आहे आता या मगमध्ये मी गाळून घेते. गूळ जर डायरेक्ट आपण गरम चहा टाकला ना तर चहा फाटते, म्हणून मी ह्या प्रकारे करते की चहा करून घेते. माझी बिना साखरची असते. थोडं दुसरं डायटिंग नाही होत, मग साखर जास्ती प्रमाणात नको घ्यायला, म्हणून मग मी थोडीशी गुळाची पावडरच घेते यात आणि या प्रकारे मग गाळून घेते. तर इथे चहा रेडी आणि मी घेते चहा. आता याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते मी केलेली शॉपिंग, ऑनलाईन शॉपिंग. मी अमेझॉनवरनं मागवलं आहे काही सामान, तर ते आपण अनबॉक्स करूया. तर सगळ्यात पहिले हे म्युझिकल बुक आहे. हे रुहीसाठी घेतलं आहे. हे याच्यात काय की बुकमध्ये असं बटन राहील आणि बटन प्रेस केलं की आवाज येतील. तर ABCDचे आवाज राहतात. मग इथे लिहिलं आहे की लेटर्स म्हणजे ABCD, त्याच्यानंतर ॲनिमलचे आवाज निघतील, मग व्हेकलचे निघतील, नंबर्स आहेत, रिलेशनशिप्स आहेत, म्युझिकल आहे आणि इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तर एवढे सगळे आवाज याच्यामध्ये आहेत. हे मी ओपन करून तुम्हाला दाखवेलच. त्याच्यानंतर रुहीसाठी घेतले आहेत हे खूपच छान छान असे शूज. तर ह्या शूजची क्वालिटी खूपच छान आहे, खूपच जाड आहेत हे. फक्त एकच आहे की रुहीचे पाय लहान आहेत ना, तर तिला मला वाटतं 1.5 वर्षाची ती होईल, मग तेव्हा हे शूज जे आहेत ते परफेक्ट येतील. दुसरे आहेत हे सुंदर असे सँडल. हे खूपच छान आहे, रुहीच्या पायात खूप छान आहे आणि ह्याच्यातनं आवाज येतो. तर हे चूचूचे सँडल आहेत, चूचू आवाजवाले. तर हे पण मला वाटतं थोडे मोठे आहेत साईजने आणि हे पण 1.5 वर्षाची ती होईल तेव्हा परफेक्ट येतील.
आता नेक्स्ट आहे हे छान रंगीत तसेच स्क्रबर्स. तर याचा काय उपयोग, तर आपण फेसवॉश करतो ना, तर आपण फेसवॉश कोणताही यूज करू किंवा सोप यूज केला तर त्यावेळेला हे चेहऱ्याला असं स्क्रब करायसाठी हे स्क्रबर आहे. तर याच्याने चांगल्या रीतीने स्वच्छ होतं. त्यासाठी हे 4 घेतले, कारण माही आहे, माहीला देईन आणि मी घेईन त्याप्रकारे. तर नेक्स्ट आहे हे असा कॉफी मग हा घेतला आहे. हा बघा, हा कलर आला आहे, कॉफी कलरच आहे हा, पूर्ण ब्लॅक नाही आहे. आणि हे असं झाकण आहे याच्यावर, आतून स्टीलचं आहे. ए रुही, काय करते तू? पा माहीचं कसं पेज फाडलं नोटबुकचं. रुही, काय केलंय तू हे? हा, पेजेस फाडून फाडून चालली ती. हे माहीच्या नोटबुकचं पेज फाडलंय तिने. नको, तोंडात नाही घालता. ब्रेकफास्ट हे आहेत इलायची केळे. इलायची केळे म्हणजे छोटे छोटे असतात ना साईजने, म्हणून यांना इलायची केळे म्हणतात. आणि मग हे नॉर्मल मोठे केळे आहेत. पण हे इलायची केळे खायला खूपच गोड लागतात, एकदम मस्त लागतात हे. आणि सोबतच हे आहेत पोहे ब्रेकफास्टला. तर हे पण आता गरम करून घेते आणि मग आमचा ब्रेकफास्ट होईल. ही आमच्या शेजारची मुलगी आहे आणि ती रुहीला पाणी पाजायसाठी तिच्या मागे बॉटल घेऊन जाते आहे. आणि रुही काही तिच्याकडनं बरोबर पाणी पित नाही. ह्या बसावं पिवड्या परत पाजते. बॉल खेळतात दोघीजणी आणि दोघींना हा एकच बॉल पाहिजे खेळायला. आमच्याकडे 4-5 बॉल आहे, पण जो हिला पाहिजे दृष्टीला तो सेम रुहीला पण पाहिजे, आणि जो रुहीला पाहिजे राहतं ते सेम दृष्टीला पण पाहिजे. ही गुजरातीतून म्हणते आहे आमारा बॉल छे, म्हणजे हे दोघं माझे बॉल आहेत असं सांगते ती रुहीला. શું કરવાનું છે તારે ઘેરે જઈ? શાનું શાક બનાવવાનું છે?
ટામેટાનું તો કોણ ખાવાનું છે? જવા દે. તો પછી બીજું શાનું શાનું શાક બનાવવાનું છે તને? હે હે તો બધાને આપવાની ખાવા, મને આલીશ? કેમ કેમ એવું છે? પછી રોટલી નહીં જોડે બનાવવાની? શાને રોટલી બનાવીશ? શાકના જોડે રોટલી? એવું છે? તાર પપ્પા ખાય છે? તાર પપ્પા ખાય તારું શાક? હે હે દાદા દાદી ફોય બધા જ ખાય? તારી મમ્મી બી બધા જ? એવું મને આલજે ને તારે રૂહીને આલીશ? બહુ પીવે છે? તું બી પીવે છે? બહુ પીવે છે પણ ગ્લાસમાં પીવે છે ને તું? હવે મોટી થઈ ગઈ ને તું? કેટલા વર્ષની થઈ તું? કેટલા વર્ષની થઈ તું? એવું? સવારમાં સ્કૂલ જવાનું? હા બધું જ કલર કરાવે? હે પછી કાનું આપે, પછી પીપી કલર દે, બુપી હે મારા પેન છે બધા. હે પછી હું કાકુ એ બધું ડકો મારું અમરક છે એમાં એ ડકી દીધું છે. એવું? હા વાવ બધું કલર છું. અરે બાપ રે. जाऊ छा जवळ आहे. चला तर मग या मुलींची बडबड काही थांबायची नाही. मस्त बोलत आहेत पण. भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोवर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा.